शिवामूठ श्रावणातील एक सुंदर पारंपरिक प्रथा. शिवामूठ म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला श्रद्धेने एक मूठ धान्य अर्पण करण्याची पारंपरिक प्रथा. ही शिवामूठ कोणी व्हावी? प्रामुख्याने नवविवाहित स्त्रिया शिवामूठ वाहतात, परंतु श्रद्धेने शिवपूजा करणारे इतर कोणीही भक्त शिवाला धान्य अर्पण करू शकतात. शिवामूठ वाहण्याचे अद्भुत असे लाभ आहेत. एक म्हणजे शिवाची कृपा प्राप्त होते, शिवाय कुटुंबात सुखशांती नांदते, आर्थिक स्थैर्य मिळते, आरोग्य सुधारते. कोणत्या सोमवारी कोणतं धान्य वाहायचं आणि वाहताना कोणत्या मंत्राचा जप करायचा. पहिला सोमवार तांदूळ, दुसरा सोमवार तीळ, तिसरा सोमवार मूग, चौथा सोमवार गहू. वा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासरे दीर भावा, नणन जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. ओम नमः शिवाय. आटपाट नगर होतं. एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुराचं बेड दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलंबाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बयांनू, कसला वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलांची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणन जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानंदांनी उष्टमष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातले, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणन जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल व्हायला, दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कोणता आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडती तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यांच्यासह वर्तमान देऊन सुवर्णाचं झालं. रत्नजडित खांब झाले. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणन जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे जायला लागला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव आहे. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती हाती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तळी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय.